नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच कामिनीचा डाव हा तिच्यावर उलटणार आहे. कारण इकडे हॉस्पिटलमध्ये सरू, राजन, अन्नपूर्णा, कमळी यांची भेट होणार आहे. म्हणजेच राजनला कळणार आहे की कमळी हीच त्याची मुलगी म्हणजे गौरीची आणि त्याची मुलगी आहे. हे सत्य समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता कामिनीने डाव केलेला असतो तो म्हणजे कमळीला. कमळी जेव्हा ब्लड डोनेशनसाठी तिथे असते तेव्हा कामिनीने हे सगळं जे काही जाणून बुजून केलेलं असतं तो जो नळी असते तीच तिने कट करून टाकलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे कामिनी, रागिनी आणि अनिका खूप खुश असतात. आता आपण एकाच बातमीची वाट बघायची आहे, ती म्हणजे लवकरात लवकर कमळी गेल्याची बातमी आपल्याला आली पाहिजे, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कमळीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला बॉम्बे ब्लड ग्रुप हवा आहे. कारण जोपर्यंत आपण तिला बॉम्बे ब्लड ग्रुपचं ब्लड तिला देत नाही तोपर्यंत ती बरी होऊ शकत नाही. तेव्हा ऋषीला त्या प्रश्न पडतो. ऋषी म्हणतो की नाही आहे, माझा नाही आहे तो ब्लड ग्रुप. कमळीसाठी निंगी आणि बंड्यासुद्धा तिथं असतात. त्या दोघांनाही खरं तर वाईट वाटत असतं. तेव्हा त्यांना इकडे ऋषी विचारतो. तेव्हा त्या दोघांनीही त्यांना तर त्यांचा ब्लड ग्रुपच माहिती नसतो. तर निंगी आणि बंड्या म्हणू लागतात की आमचा चेक करा कोणता आहे तो बघा आणि मग घ्या असं सांगतात. तर ऋषी म्हणत असतो की थांबा जरा शांत व्हा, आपण बघूया काय करता येते का. हे सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते. डॉक्टर पुन्हा येतात आणि सांगू लागतात की हे बघा, लवकरात लवकर ब्लड अरेंज करणं गरजेचं आहे. जोपर्यंत बॉम्बे ब्लड ग्रुप आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण कमळीला वाचवू शकत नाही. चान्सेस खूप कमी आहेत. लवकरात लवकर ही अरेंजमेंट करणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर खरं तर यांना सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. ऋषी म्हणत असतो की आता काय करू, कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करायची आहे. निंगी आणि बंड्याला तर खूप काळजी वाटत असते की कमळीला काही होता कामा नये. कारण आज कमळीने सगळ्यांसाठी हे केलं होतं. पण इकडे बंड्या मात्र एक गोष्ट म्हणतो की ऋषी सर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तेव्हा ऋषी म्हणतो की हा बंड्या बोल, काय झालं. तेव्हा बंड्या सांगू लागतो की ऋषी सर, तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा तिथं पाहिलं ना तेव्हा ती जी नळी होती ना ती कात्रीने कोणीतरी कट केलेली होती असं दिसत होतं. म्हणजे आपल्या कमळीला कोणीतरी मारण्याचा डाव केलेला आहे असं वाटतंय. हे ऐकल्यानंतर ऋषीला सुद्धा धक्का बसलेला असतो. ऋषी म्हणतो काय. तेव्हा बंड्या सांगू लागतो की हो ऋषी सर, हे असंच घडलेलं आहे. इकडे आता ऋषी वारंवार फोन करत असतो, वेगवेगळ्या ब्लड बँकमध्ये फोन करत असतो. पण बॉम्बे ब्लड ग्रुप हा खूप रेअर आहे. त्यामुळं आता कळतच नसतं की तो ब्लड कुठे मिळेल. इकडे अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन फोनवरती बोलत असतात. फायनली त्यांची इच्छा पूर्ण व्हायला आलेली असते. ती म्हणजेच की आता त्यांनी जे चेक केलेलं होतं त्यानुसार तो फोटो तर मॅच होत आहे. म्हणजेच आता आपण लवकरच तुझा आणि गौरीचा फोटो देऊया, म्हणजे आपली नात कशी दिसत असेल ते तो माणूस आपल्याला सांगेल, असं अन्नपूर्णा आजीचं सुरू असतं. तेव्हा राजन म्हणतो की हो नक्की. आणि आता इकडे अन्नपूर्णा आजींना ऋषी फोन करत असतो, पण त्यांचा फोन एंगेज असल्यामुळं ऋषीचं काही त्यांच्याशी बोलणंच होऊ शकत नाही. तेव्हा मात्र ऋषीला प्रश्न पडतो की आता करू काय, मी कोणाशी बोलू आणि कशा पद्धतीने हा विषय मांडू. इकडे धाकधूक वाढत चाललेली आहे ती म्हणजे सरूची. सरूला प्रश्न पडलाय की हे सगळं काय होतंय. कारण सरूला पायाला ठेच लागली आणि त्याचबरोबर ती घरात जात असते तेव्हासुद्धा तिथे एक प्रॉब्लेम होतो आणि तो म्हणजेच तिने नयनताराला धडकते आणि काच फुटते. ती म्हणत असते नाही, काहीतरी वेगळं घडणार आहे, काहीतरी अपशकुन होणार आहे, मला कळत नाही आहे. मला मंदिरात गेलं पाहिजे, मला देवाकडे गेलं पाहिजे, आई तुळजाईची प्रार्थना केली पाहिजे असं म्हणत पायातून अंगठ्यातून रक्त वाहत असतं आणि तशीच सरू निघून जाते. तेव्हा इकडे राधिकाला आता नयनतारा सांगू लागते की हे बघ राधिका, तू आत्ताच्या आत्ता जा, नक्की साधनाताईंना काय झालंय ना ते कळत नाही आहे, तू बघ तिथे जाऊन मग कळेल असं इकडे नयनतारा सांगू लागते. तेव्हा मात्र राधिकाही तिकडे जाते आणि मग नयनतारा विचार करत असते की साधनाताई असे का म्हणत होत्या, काय झालं असेल. तेव्हा नयनतारा म्हणत असते की नक्की काय झाले असेल. आता मी ऋषीला फोन करते, ऋषी घरी नाही आहे, ऋषीची काळजी वाटू लागली असं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि मग ती लगेच ऋषीला फोन करते आणि ऋषीला म्हणू लागते की ऋषी तू कुठे आहेस, काय झालंय. ऋषी म्हणतो की आई एक प्रॉब्लेम झाला, आज कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प होता आणि एका मुलीच्या बाबतीत तिथे इमर्जन्सी आलेली आहे. तेव्हा ती म्हणते काय झालं बाळा, कसली इमर्जन्सी ऋषी, मला सांग, मी काही मार्ग काढू शकते का, मी पाहते.
असं जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र ऋषी म्हणत असतो की आई, अगं त्या मुलीचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि तो खूपच रेअर आहे. त्यामुळं तो ब्लड ग्रुप कुठेच मिळत नाही आहे. कळतच नाही आहे की आता काय करायचं आणि तो ब्लड ग्रुप कसा मिळवायचा. कारण जोपर्यंत ब्लड दिलं जाणार नाही तोपर्यंत ती मुलगी वाचू शकणार नाही. तेव्हा नयनतारा म्हणते, काय सांगतोयस ऋषी हे सगळं? तेव्हा ऋषी म्हणतो की हो आई. त्याच वेळी आता ती म्हणते की अरे पण एक काम केलंस का तू? तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर टाक किंवा अन्नपूर्णा ताई आहेत ना त्यांना एकदा विचारून बघ ना. तेव्हा ऋषी म्हणतो की हो, मी राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम यांनाही फोन करून बघतो. त्यांच्याकडून काय होते का बघतो, कारण मी माझ्या परीने प्रयत्न केलेत. आणि काही कर आई, तुझ्याही कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल आणि कोणत्या ब्लड बँक वगैरे असतील तर त्यांच्याकडून प्लीज आपल्याला हा ब्लड ग्रुप मिळतोय का ते बघ. तेव्हा नयनतारा म्हणते की काळजी करू नको, मी पाहते आणि मी स्वतः अन्नपूर्णा ताईंशीही बोलते. तुझा फोन झाला तर तू बोलून घे, मीही त्यांच्याशी बोलून घेते. असं इकडे जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र इकडे नयनतारा आता फोन लावत असते, पण राजांचा फोन एंगेज लागत असतो आणि अन्नपूर्णाचाही फोन एंगेज लागत असतो. नयनतारा म्हणत असते की असं का झालंय, यांच्या दोघांचेही फोन एंगेज का लागत आहेत? काही विपरीत घडणार आहे का? माझ्या ऋषीला तर काही होणार नाहीये ना? आणि ती मुलगी कोण आहे? म्हणजे आता साधनाताईंना जे टेन्शन आलेलं होतं तर तशीच गोष्ट घडलेली आहे. ती मुलगी कोण आहे, नक्की काय झालेलं असेल, असं मात्र तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचवेळी इकडे तिथे राधिका आलेली असते. राधिकाला ती म्हणते की तू आत्ताच्या आत्ता मंदिरात जा, साधनाताई मंदिरात गेलेत ना, आणि तिथे प्रार्थना कर. कारण ऋषीच्या कॉलेजमधली एक मुलगी आहे, ती खूप इमर्जन्सीमध्ये आहे आणि ती वाचणं गरजेचं आहे. का तर तिला बॉम्बे ब्लड ग्रुपची गरज आहे आणि तो ब्लड ग्रुप खूप रेअर असतो. त्यामुळं आत्ताच्या आत्ता तू तिथे जा आणि साधनाताईंबरोबर देवीकडे तूही प्रार्थना कर. तेव्हा मात्र राधिका म्हणते की हो. मग आता राधिका तिथे पोहोचलेली असते तर तिथे सरू असते आणि मग सरू आणि त्या दोघीही देवीकडे प्रार्थना करू लागतात. खरं तर ही गोष्ट खूप अवघड असते, कारण सरूला असा संकेत मिळालेला असतो की कमळीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडते. आणि इकडे नयनताराला सुद्धा काळजी वाटत असते की ती कोण मुलगी आहे, तिच्या बाबतीत काहीच वाईट घडायला नकोय, असं नयनताराच्या डोक्यात येतं. मग नयनतारा विचार करत असते तोपर्यंत इकडे ऋषीने अन्नपूर्णा मॅडमना फोन केलेला असतो आणि ऋषी अन्नपूर्णा मॅडमना म्हणू लागतो की अन्नपूर्णा मॅडम, अहो एक प्रॉब्लेम झालाय. आपल्या कॉलेजमध्ये ब्लड कॅम्प होता ना, त्यावेळेस इमर्जन्सी आली आणि कमळीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि कमळीचा ब्लड ग्रुप हा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि आपल्याला लवकरात लवकर अरेंज करावं लागणार आहे. पण मला कळतच नाही आहे की मी काय करू, कारण त्या ब्लड ग्रुपची कोणी व्यक्तीच नाही आहे. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम म्हणतात, अरे ऋषी, बॉम्बे ब्लड ग्रुप हवं आहे का? तेव्हा ऋषी म्हणतो की हो. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम सांगू लागतात की अरे काळजी करू नको, मी राजनला फोन करते आणि राजनला पाठवते. राजनचा ब्लड ग्रुपसुद्धा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. ऋषीला तर धक्काच बसतो. ऋषी म्हणतो काय? तेव्हा अन्नपूर्णा सांगू लागते की हो, त्यामुळं मी राजनला पाठवते तिथे. मग तो म्हणतो की हो, मीही राजन सरांना फोन करतो. अन्नपूर्णाचं असं म्हणणं असतं की राजन आत्ता मुंबईतच येत आहे, त्यामुळे तो लवकरच पोहोचेल. मग आता ऋषीही फोन करतो. तेव्हा राजन निघालेलाच असतो, मंदिराच्या जवळपास असतो. मंदिरात आता तिथं असतात त्या म्हणजे राधिका आणि त्याचबरोबर सरू. तेव्हा ऋषी फोन करतो आणि म्हणतो की राजन सर, एक प्रॉब्लेम आहे. आणि त्याचवेळी इकडे अन्नपूर्णाचाही फोन येतो. ऋषीने सांगितलेलं असतं की कमळीला ब्लड द्यायचं आहे आणि तिचा असा ब्लड ग्रुप आहे. तेव्हा राजन म्हणतो की ठीक आहे, मी पोहोचतो, 5च मिनिटात मी तिथे येतोय. ऋषी म्हणतो की सर प्लीज लवकर या. तर इकडे अन्नपूर्णासुद्धा राजनला फोन करून तेच सांगू लागते. परंतु आता नक्की काय झाले, अन्नपूर्णाला तर इकडे काळजी वाटत आहे की कमळीला काय व्हायला नको आहे. अचानक असं का झालं? कमळी तर इकडे अगदी शेवटच्या घटका मोजत असते, इतकी तिची वाईट अवस्था झालेली आहे. आणि त्याचबरोबर तेवढ्यातच राजन तिथे येतो आणि मंदिरातून निघतानाच तिथे त्याला राधिका आणि त्याचबरोबर एक बाई दिसते, म्हणजेच राधिकाबरोबर सरू असते. तेव्हा राजन तिथे त्याच्याच घाईत असतो. तेव्हा मात्र राधिका म्हणते की राजन काका, आणि इकडे सरू जेव्हा राजनला पाहते तेव्हा तिची घबराट सुरू झालेली असते. तिला कळत नसते की हे सगळं काय झालंय आणि ती मात्र तिथून पळून बाजूला जाऊ लागते. तेव्हा मात्र ऋषी इकडे हॉस्पिटलमध्ये असतो. मॅडमना म्हणत असतो की 5 मिनिटात ते पोहोचतायत, मिळाली तशी व्यक्ती ज्यांचा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे. तेव्हा इकडे निंगी बंड्या ह्या दोघांचाही तो ब्लड ग्रुप नसतो, त्यांचंही चेक करून झालेलं असतं. आणि मग मात्र इकडे त्या मॅडम म्हणतात की ठीक आहे. आणि इकडे सरू बाजूला पळालेली असते. तेव्हा राधिका म्हणते की काय झालं राजन काका एवढे घाईत? तेव्हा तो सांगू लागतो की अगं कमळीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ना. तेव्हा मात्र ही गोष्ट ऐकल्यानंतर राधिका सरूकडे येते आणि सरूला म्हणते की आपण हॉस्पिटलला जाऊया.
कारण एक मुलगी आहे, तिला आपल्याला भेटायला जाणं गरजेचं आहे. इकडून अन्नपूर्णासुद्धा घाईघाईत निघालेली असते आणि जेव्हा राजन आता तिथे येतो, ब्लड देतो आणि कमळी बरी होत म्हणजे शुद्धीवर तर यायला लागलेली असते आणि नेमकं त्याच वेळेस राधिका आता सरूला घेऊन तिथं आलेली आहे आणि सरू जेव्हा ती मुलगी पाहते तेव्हा सरूला धक्का बसतो. सरू रडायला सुरुवात करते कारण ती तिची कमळी असते. तेव्हा राधिका विचारते, काय झालं साधनाताई, तुम्ही का रडताय? तेव्हा सरू सांगते की ही तर कमळी आहे. तेव्हा राधिका म्हणते की हो, अन्नपूर्णा कॉलेजमधली. आणि तिच्याबरोबर तिथे निंगी, बंड्या हे सगळे सरूला दिसतात आणि सगळेजण सरूच्या भोवती आलेले असतात आणि सरू काकी म्हणू लागतात. तेव्हा तिथे राजनही येतो. एवढ्यात अन्नपूर्णा पोहोचलेली असते, ऋषी तिथं असतो आणि सगळेजण म्हणू लागतात की काय झालं हे सगळं. तेव्हा ते सगळेजण सांगू लागतात की ही सरू मावशी म्हणजे सरू काकी आमची कमळीची आई. तेव्हा राजन म्हणतो की ही गौरी. त्याचबरोबर इकडे अन्नपूर्णासुद्धा म्हणते की ही गौरी. तेव्हा ऋषी आणि लगेचच राधिका सांगू लागतात, ह्या तर साधनाताई, ह्या आमच्या घरी राहतात. आणि आता मात्र अन्नपूर्णाला धक्का बसतो आणि त्याचवेळी राजनला आठवतं की मागच्या वेळेस जेव्हा मी गेलो होतो, मी ज्या आईला म्हटलं होतं की मी तिथं जेवण केलेलं आहे ती चव अगदी गौरीच्या जेवणाची आहे. आणि आता क्लिक होतं आणि त्या क्षणी इकडे अन्नपूर्णाने त्याचबरोबर राजनने सरूला मिठी मारलेली आहे. कितीतरी दिवसानंतर 17 वर्षांनी ही गोष्ट घडलेली आहे आणि कामिनीचा डाव तिच्यावरच उलटलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.